मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, लाखो कुटुंबांचं सुरक्षित आश्रयस्थान मानलं जाणारं हे शहर. पण मुंबईत घडलेली एक धक्कादायक घटना प्रत्येक पालकाच्या मनात भीती निर्माण करणारी ठरली आहे. कारण अवघ्या 7 वर्षाच्या निष्पाप मुलीवर तिच्याच राहत्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी कोणती कारवाई केली? आणि या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांच्या पडताळणीचा मुद्दा पुन्हा का ऐरणीवर आला आहे? पाहुयात या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा. नमस्कार, मी सृष्टी साठी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी. तर झालं असं की रविवारी दुपारच्या सुमारास मुंबईतील पायधुनी परिसरातील एका निवासी इमारतीत राहणारी 7 वर्षाची मुलगी वॉशरूममध्ये गेली होती. आरोपानुसार त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. ती रडत बाहेर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. मात्र या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. तर शेकडो नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. काही काळ मुख्य रस्त्यावर वाहतूकही विस्कळीत झाली. तर नागरिकांनी मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबांच्या तक्रारीवरून पोस्को कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तर प्राथमिक माहितीनुसार तो एका खाजगी सुरक्षा एजन्सी मार्फत संबंधित इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय. निवासी सोसायट्यांमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन, पार्श्वभूमी तपासणी आणि नियुक्तीची प्रक्रिया किती काटेकोरपणे राबवली जाते? केवळ एजन्सीवर विश्वास ठेवणे पुरेसे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक तज्ञांच्या मते प्रत्येक सुरक्षा कर्मचाऱ्याची सखोल चारित्र्य पडताळणी आणि नियमित तपासणी ही काळाची गरज बनली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया पुढे सरकणार आहे. मात्र या घटनेने एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे की मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड परवडणारी नाही. समाज, सुरक्षा संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि प्रशासन या सर्वांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नाही, तर प्रत्येक पालकासाठी सावध करणारा इशारा आहे. मुलांच्या सुरक्षितेसाठी तुम्हाला कोणते उपाय आवश्यक वाटतात? आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाहत रहा आवाज इंडिया मराठी.